शेवटचे 2 आर्टिकल्स राहिलेत बेसिक मॅथमॅटिक्स मधले, डिफरन्शिएशन राहिले आणि इंटिग्रेशन राहिले. ठीक आहे. त्याच्या आधी तुम्हाला डिफरंट ज्योमेट्रिकल शेप्स मध्ये त्याची हाईट, साइड लेंथ, एरिया, व्हॉल्यूम, पेरीमीटर ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत का? जे डिफरंट शेप्स आहेत, ट्रायंगल आहे, स्क्वेअर आहे, रेक्टँगल आहे, सिलेंडर आहे, स्पियर आहे, तर यांचे तुम्हाला एरिया काढावे लागतील, व्हॉल्यूम काढावे लागतील, काहींचा तुम्हाला पेरीमीटर काढावा लागेल, सर्कम्फरन्स काढावा लागेल. ह्या गोष्टी माहिती आहेत का तुम्हाला? त्याचं एक 5 मिनिटांमध्ये रिव्हिजन घेईन आणि मग लगेच आपण काय सुरू करू? डिफरन्शिएशन सुरू करू. ठीक आहे. सो लिहा, ह्याही गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. डिफरंट ज्योमेट्रिकल शेप्स, ज्योमेट्रिकल शेप्स. ठीक आहे. ओके. त्याच्यामध्ये पहिला, जर सपोज तुमच्याकडे स्क्वेअर आहे, स्क्वेअर, तर स्क्वेअर म्हणजे काय रे? ज्याची प्रत्येक साइड लेंथ जी आहे ती कशी असते? सेम. म्हणजे हा जो आहे तो काय असणार आहे? स्क्वेअर असणार आहे. बरोबर आहे. स्क्वेअरचा एरिया काय असेल बोला? सपोज मला विचारलं एरिया ऑफ स्क्वेअर, तर काय असेल ते स्क्वेअरचा एरिया? साइड स्क्वेअर, म्हणजेच काय असणार आहे? ए स्क्वेअर. आणि जर मला कोणी पेरीमीटर विचारला, पेरीमीटर, तर पेरीमीटर काय असणार आहे? 4 इंटू साइड लेंथ. बरोबर ना? जेवढी साइड लेंथ आहे त्याला कितीनं मल्टिप्लाय करायचं आहे? 4 न मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4a इज द पेरीमीटर. ओके. आता मला सांगा बरं, डायगोनल काय असेल रे? स्क्वेअरचा डायगोनल काय असेल? म्हणजे हे डिस्टन्स किती असणार आहे? बघा, हे डिस्टन्स किती आहे बोला बरं? हे वालं, याची व्हॅल्यू किती असणार आहे? √2a. कसं काढणार सांगा आपण हे? हा झाला डायगोनल ऑफ स्क्वेअर. ओके. आता ती जर व्हॅल्यू काढायची असेल आपल्याला तर काय करायला पाहिजे? पायथागोरस थेरम लावा. हा जो राईट अँगल ट्रायंगल बनलाय ना, हा वाला, याच्यामध्ये आपण काय लावणार आता? पायथागोरस थेरम. सो पायथागोरस थेरम काय असेल बघा? सपोज ही साइड लेंथ AB असेल तर मी असं लिहू का? AB स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर. हेच असतं ना पायथागोरस थेरम? जो AB स्क्वेअर आहे, हायपोटेनियसचा स्क्वेअर आहे, तो दोन्ही साइडच्या स्क्वेअरच्या सम सारखा असतो. म्हणजे जर मला AB स्क्वेअर काढायचंय, सो AB स्क्वेअर काय झाला सांगा? 2A स्क्वेअर. AB बरोबर किती असेल रे मग? AB बरोबर असणार आहे √2 टाइम्स ऑफ A. आणि हाच काय असणार आहे? डायगोनल ऑफ स्क्वेअर. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना तुम्हाला हा शॉर्टकट माहिती पाहिजे. कसं आलं ते सोडून द्या, पण स्क्वेअरचा जो डायगोनल आहे त्याची व्हॅल्यू किती असणार आहे? √2 टाइम्स ऑफ A. हे कळालं? आणि जर मी स्क्वेअरच्या सेंटर पासून इथून फक्त एवढंच डिस्टन्स बघितलं, म्हणजे सपोज हा पॉइंट O आहे, तर AO डिस्टन्स किती असणार रे? AO किती असणार आहे? आपल्याकडे AB डिस्टन्स भेटला आपल्याला. AB डिस्टन्स आलं माझं √2 टाइम्स ऑफ A. आता जे AO डिस्टन्स आहे ते कसं आहे? हाफ ऑफ AB आहे का? AB च्या हाफ राहणार ना. सो AO डिस्टन्स झालं तुमचं √2 टाइम्स A अपॉन 2. हे जर मी फर्दर सिम्प्लिफाय केलं तर मला मिळेल AO इक्वल्स टू A बाय √2. हे कळालं का? A बाय √2. आपण 2 ला कसं लिहिणार? √2 इंटू √2. मग एका √2 ला एक √2 निघून गेला, एक शिल्लक राहिला. कळालं का? ह्या 4 गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. स्क्वेअर मध्ये चारही साइड सेम असतात. स्क्वेअरचा एरिया, साइड स्क्वेअर, स्क्वेअरचा पेरीमीटर मीन्स टोटल लेंथ किती झाली? 4 टाइम्स ऑफ A. Diagonal of square is √2 times of A and the distance of any of the corner from center of square is A by √2. स्क्वेअरच्या कोणत्याही कॉर्नरचं सेंटर पासूनचं डिस्टन्स किती असणार आहे? A by √2. हे माहिती असणं गरजेचं आहे. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना तुम्हाला हे रिपीटेडली लागणार. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर दुसरं झालंय का बघा? हे दुसरा रेक्टँगल.
दुसरा काय आहे रेक्टँगल शेप. आपण हे खूप वेळेला यूज करणार आहोत. मी तुम्हाला विचारणार व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ एनी ऑफ द कॉर्नर फ्रॉम सेंटर ऑफ स्क्वेअर. तिथे पटकन सांगता आलं पाहिजेत a/√2. डायगोनल सांगता आला पाहिजेत √2 टाइम्स ऑफ a. ओके, पुढे जायचंय. पुढचं घेऊ का रेक्टँगल. दुसरा शेप कुठला आहे रेक्टँगल. सेकंड शेप रेक्टँगल. रेक्टँगल रेक्टँगल म्हणजे काय आयत. सो सपोज ही साइड लेंथ आहे ए, ही साइड लेंथ आहे बी. साइड लेंथ सेम असतात का रे नाही, पण ज्या पॅरलल साइड्स असतात त्या कशा असतात सेम लेंथच्या असतात. बरोबर आहे. एरिया काय असेल बोला रेक्टँगलचा एरिया. एरिया काय असणार आहे लेंथ इंटू ब्रेथ. रेक्टँगलचा एरिया काय राहणार लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती आहे मी घेतलीये ए, ब्रेथ किती आहे बी. बरोबर. पेरीमीटर बोला किती असेल पेरीमीटर. पेरीमीटर असेल 2 टाइम्स ऑफ ए प्लस बी. दोनदा ए आणि दोनदा बी असंच राहील ना पेरीमीटर. ए प्लस बी प्लस ए प्लस बी. पेरीमीटर मीन्स टोटल लेंथ ऑफ अ ज्योमेट्रिकल स्ट्रक्चर. टोटल लेंथ काढतो आपण. किती आहे टोटल लेंथ ए प्लस बी प्लस ए प्लस बी. सो 2 टाइम्स ऑफ ए 2 टाइम्स ऑफ बी. हा काय झाला त्याचा पेरीमीटर. डायगोनल काय होईल रे या केसमध्ये डायगोनल. सो डायगोनल म्हणजे हे डिस्टन्स राईट. डायगोनल तर पुन्हा मी काय यूज करणार पायथागोरस थेरम यूज करणार. डायगोनल काय झाला बोला √a² प्लस b². आणि तुम्हाला फक्त एवढंच डिस्टन्स विचारलं मी सेंटर पासूनचं कॉर्नरचं. सेंटर पासून कॉर्नरचं डिस्टन्स विचारलं म्हणजे मी तुम्हाला AO विचारला तर AO काय असणार आहे बोला √a² प्लस b² डिवायडेड बाय 2. कळालं. रेक्टँगल कळाला का. ठीक आहे. रेक्टँगल मध्ये फक्त ऍडजस्टंट साइड लेंथ सेम नसतात राईट. त्याचा एरिया कळाला पेरीमीटर कळाला. ओके. नेक्स्ट स्ट्रक्चर आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. पुढचं स्ट्रक्चर कुठला इक्विलॅटरल ट्रायंगल. हा पण खूप फेमस आहे बऱ्याचशा न्यूमेरिकल्स मध्ये येणार इक्विलॅटरल ट्रायंगल. रेक्टँगल कधीतरी येतो पण स्क्वेअर इक्विलॅटरल ट्रायंगल स्पियर सिलेंडर हे आपण मल्टिपल टाइम्स यूज करणारे ज्योमेट्रिकल शेप्स आहेत. म्हणजे सपोज मी असं म्हणणार की चार्जेस आर प्लेस्ड ऍट द कॉर्नर्स ऑफ स्क्वेअर. चार्जेस आर प्लेस्ड ऍट द कॉर्नर्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल और चार्ज इज गिवन टू द कंडक्टर सिलेंड्रिकल कंडक्टर. तर मग मला ह्या गोष्टी लागतात. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल कंडक्टर एरिया ऑफ सिलेंड्रिकल कंडक्टर हे सगळं मला लागतं.